महायुतीतील बंडखोरीची कल्याण डोंबिवली। भाजप शिंदे सेना युती कागदावर। कल्याण डोंबिवलीत संघर्षाची धग। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेतील युती झाली। दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपही झालं। मात्र उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर भाजप आणि शिंदे सेनेची ही युती फक्त कागदावरच आहे का असा सवाल उपस्थित झाला। कारण तब्बल 7 प्रभागांमध्ये भाजप आणि शिंदे सेनेनं एकमेकांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे युती धर्म हा केवळ घोषणांपुरताच मर्यादित राहिल्याचं स्पष्ट दिसतंय। प्रभाग क्रमांक 7 अ मध्ये शिंदे सेनेच्या विजया पोटे विरुद्ध भाजपच्या वैशाली पाटील असा सामना। प्रभाग क्रमांक 29 अ मध्ये शिंदे सेनेच्या रुपाली म्हात्रे विरुद्ध भाजपच्या कविता म्हात्रे असा सामना। प्रभाग क्रमांक 29 ब मध्ये शिंदे सेनेच्या रंजना पाटील विरुद्ध भाजपच्या आर्या नाटेकर असा सामना। प्रभाग क्रमांक 29 क मध्ये शिंदे सेनेचे नितीन पाटील विरुद्ध भाजपचे मंदार टावरे असा सामना। प्रभाग क्रमांक 29 ड मध्ये शिंदे सेनेचे रवींद्र पाटील विरुद्ध भाजपच्या अलका म्हात्रे अशी लढत। प्रभाग क्रमांक 1 ब मध्ये शिंदे सेनेच्या सुप्रिया भोईर विरुद्ध भाजपच्या स्मृती पाटील अशी लढत। कल्याण डोंबिवलीत स्थानिक पातळीवर भाजपमधील अनेक पदाधिकारी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते। मात्र दिल्लीतील आदेशामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढे युतीचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नसल्याची चर्चा आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये युती तर झाली, मात्र याच युतीतील उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्यानं महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। अशातच कल्याण डोंबिवलीत भाजपच्या 15 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यानंतर महापालिकेत आपलं वर्चस्व अबाधित ठेवणं शिंदे सेनेसमोरच मोठं आव्हान असणार आहे। संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज,